तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर भाऊ मला सांगा, आता हे तुमचं जे कुक्कुटपालन आहे, हे म्हैस दुग्ध व्यवसाय आहे, किती क्षेत्र आहे, किती? हे जे आहे ते 2.5 गुंठ्यामध्ये आपण कंपाऊंड करून कोंबड्याचा समजा खुरड म्हणतात त्याला, आणि एक उकळीडा प्लस आपले म्हशी राहतात, आपले हिवाळा उन्हाळा आपले म्हशी राहतात. एक 2.5 गुंठ्यामध्ये कंपाऊंड, जाळी कंपाऊंड म्हणून केलेलं आहे. बरं. तर आता म्हशी दूध देतात का? आता म्हशी गाभण हाता का? बरं. तर चला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यांचा पूर्ण शेड कशा प्रकारे नियोजन लावलेलं आहे आणि ते बघू शकता. साईडनं जाळी कशा प्रकारे, आणि हे कोंबड्यासाठी एक झोपडं बनवलेलं आहे, शेड कमी खर्चात. आणि इथं 2 म्हशी पण राहतात. तर हे बघू शकता, अशा प्रकारे नियोजन आहे. आणि शेड मी तुम्हाला दाखवत आहे मधामध्ये. हे कुक्कुटपालनाचे शेड बघू शकता, कमी खर्चामध्ये एकदम. आणि याची सविस्तर माहिती आपण त्यांना विचारणार आहे. आपण आल्यामुळे पिल्ली कोंबडे मधाच्या बाहेर चालली, अंडे असतील त्या कोंबडे. तर हे बघू शकता, तिथं कोंबडी एक खूड झालेली आहे, अंड्यावर बसलेली आहे. आणि अशा प्रकारे यांनी कुक्कुटपालनासाठी केलेलं आहे. तर आपण सविस्तर याची माहिती युवा उद्योजक यांना विचारणार आहोत. तर मला सांगा, हे शेडला किती खर्च आला आहे? त्याला 10,000 रुपये आला सगळा खर्च. 10,000. आणि याच्यात 2 कप्पे का केले बरं? ते कसं, आपण आता पिल्ले जे काढत असतो हिवाळ्यामध्ये, सध्या तर अंड्याची विक्री असल्यामुळे पिल्ले बंद आहेत. बरं. जेव्हा आपण पिल्ले काढतो तेव्हा आपल्यापाशी क्वांटिटी मध्ये पिल्ले असतात. कोंबड्याचं कसं असतं, एकूण एका जवळ जर समजा पिल्ले आले या कोंबडीच त्या कोंबडीकडे, तर ते मारहाण करते. त्याच्यामुळे पिल्ले आपण वेगळे सेक्शन मध्ये ठेवतो आणि कोंबड्या वेगळ्या सेक्शन मध्ये कोंडतो. बरं. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे सर्व व्यवसाय आहेत, शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय. आता ही जाळी साईडला मारण्यासाठी किती खर्च आला असेल? जाळीला एक 50,000 रुपये खर्च आला सगळा, झोपडा आणि जाळी. बरं. मग आपण कोंबड्याची सुरुवात किती कोंबड्यापासून केली होती? कोंबड्याची सुरुवात 2 कोंबड्यापासून केली होती. कोरोनाच्या अगोदर 2 कोंबड्या आणल्या होत्या. त्याच्यानंतर मग त्याचाच विस्तार झाला. कोरोनापासून या व्यवसायाला चांगली चालना मिळाली. बरं. म्हणजे त्यावेळेस जाळी मारली काय? हा, ते कोरोनाच्या वेळेसच जाळी मारलेली. बरं. तर मग आतापर्यंत किती उत्पन्न कमवलं कुक्कुटपालनातून? कुक्कुटपालनातून खूप कमवलं, तरी एक 3-1 लाख रुपये कमवले असते. बरं. कोरोनापासून. हा. आणि आता हे घरच्याच म्हशी आहेत का? हो, म्हशी घरच्या. बरं. मग आता पहिले दूध देत गेल्या का? आता दुधार एक आपल्यापाशी काय गावरानी म्हशी आता 2-3 आपल्या घर धोकून मस्त दूध चालते आपली. बरं. बाहेर पण विकता डेअरीला? डेअरीला राहते. समजा एक 5 लिटर दूध झालं तर 1 लिटर घरी ठेवून 3 लिटर जाते डेअरीला. बरं. मग आता ती म्हैस किती देते दूध? ती म्हैस 17 वेताची म्हैस आहे. 5 लिटर दूध देते 2 टाइमच. 17 वेताची? 17 वेताना आता गाभण आहे. बरं. तर बघू शकता, 2000 ती 9 पासून येते. असं का? बरं. आणि तिचं घरी खाऊन 4-5 हजार तिचे पण येतात समजा? हो, 5,000 रुपये मासिक उत्पन्न होते तिचं. आणि त्याला खाण्यासाठी काय ठेवता? खाण्यासाठी हेच शेळ्याचं उरलेलं खाते. बरं. उरलेली, त्यानंतर गजरा आहे, कुटार वगैरे. त्याला असं काही विशेष काही खाद्य आहे? मग दिवसभर बंदिस्तच राहत बांधून का? बांधूनच राहते त्याच्यात म्हशी. म्हशीची जात गाई नसते, खेटाखेटी करते जाळीला, उड्या मारते. बरं. आणि आम्हाला हे सांगा, हे चारा व्यवस्थापन आज एकाच जागी कसं काय टप जे केलेले आहेत आपण, हे जे घंगाळ आणले होते अगोदर, ते फुटल्याच्या नंतर मग त्याला राहून थोडं कॉन्क्रीट टाकून एकाच जागी फिक्स केलं त्याला. बरं. त्यामुळे हलायचं हलायचा विषय नाही. म्हशीची जात माहित नाही का, शिंगाण्याचे खालून मोडून टाकते. गाईवानी शांत नसते. बरं. आणि आता ही वगार गाभण आहे का? नाही, आता गाभण नाही, तर जाईल आता पुढच्या वर्षीपर्यंत जाईल. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एवढ्या या जागेमधून यांच्या नियोजनात बघू शकता हा युवा उद्योजक काय काय उद्योग करून पैसे कमवतो. आणि नवतरुणांनी असे उद्योग करून शेतीला जोड व्यवसाय करून पैसे कमवावे, असा आमचा संकल्प या चॅनलच्या माध्यमातून आहे. त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरूच नका. आणि हिला काय ढेप वगैरे ठेवता का म्हशीला? म्हशीला काही नाही, बिना खुराकी खाद्य. बस फक्त चाऱ्यावर दूध राहते ती.
आणि घरगुती तुम्ही घरगुती पण ढेप ठेवली तरी समजा जनायच्या 8 दिन जनल्याच्या नंतर 1 महिन्याची ढेप राहते, बरोबर, नंतर ढेप बंद राहते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असे उद्योग करून तुम्ही नक्की पैसे कमवायला शिका आणि आपला उदरनिर्वाह, आपली आर्थिक सक्षमता तुम्ही व्हा आणि उद्योग करा. नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.